अर्थव्यवस्थेचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी. शेती आणि शेतकरी तसं क्षेत्र आहे ज्यामध्ये बोगसगिरी, बेईमानी आणि लबाडी चालत नाही. त्यामध्ये असतं फक्त आणि फक्त कष्ट, आणि कष्ट करून सुद्धा याचं फळ निसर्गावर अवलंबून असतं. निसर्ग जर कोपला तर काही परिवारांवर भयानक अशी परिस्थिती निर्माण होते. हातातोंडात शाळेला खास पाण्याच्या धारेमध्ये वाहून जाते. पण आजकालच्या सोशल मीडियाला मी सांगू इच्छिते, अहो फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचडीत, हाडे गोठणाऱ्या थंडीत उसतवणाऱ्या या बहिणींकडे. दाखवा या जगाला या जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. दाखवा एकदा शेतकऱ्याच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेलं पुस्तक. नागरलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाण्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा, आणि कवळ्या हातातील कोयते लोकशाहीचं मरण दाखवा. शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरोना घरण दाखवा, भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा, विजेचा पंडाव दाखवा, विहिरीचं तळ दाखवा, आणि कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्याच्या पाठ्यावर पडलेलं वही दाखवा, आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारखे पिकाला मिळालेलं मातीमोल भावी दाखवा. आणि मग हातात माईक घेऊन आपला देश हा कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा म्हणून दाखवा. नमस्कार, मी अनुष्का मनोज बसे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी, सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था उंडणगाव येथे आपल्या समोर विषय सादर करते. ओला दुष्काळ, शासनाची भूमिका आणि शेतकऱ्यांची अपेक्षा. ना भिरले ना बाटा, ना बाटा ना काटा, ना भिरले ना बाटा, ना बाटा ना काटा, खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी आपल्याकडे गहाण असलेली शेतकऱ्यांची 7 बारे इंद्रायणीमध्ये बुडून त्यांना कर्जमुक्त केले. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी आधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगून ठेवलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या समस्या जाणून घ्या. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात तो यूपी मधला शेतकरी, जिच्या वाटेला कर्जमाफीमध्ये फक्त 93 रुपये 9 पैसे इतकी कर्जमाफी आली. अहो गद्दार आहे ती कर्जमाफी, जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरली आहे. मला आठवतंय आमच्या गणिताच्या पुस्तकात एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या राम्यानं अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं, आणि तेच कर्ज शेतकऱ्याचा राम्या त्या व्यापाराला 2 वर्षांनी किती टक्के सहित परत कर. परंतु महोदय, आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या राम्याकडून अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं, आणि तेच कर्ज तो व्यापारी शेतकऱ्याच्या राम्याला 2 वर्षांनी किती टक्के सहित परत करेल. म्हणजे महोदय आमच्या शिक्षण व्यवस्थेने आम्हाला हेच शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. खरं तर या स्पर्धेसाठी खूप मोठे विषय होते, पण मनाला लागणारा, तुम्हा युगांच्या काळजाला भिडणारा आणि शेतकरी आत्महत्येच्या धडा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचाव्या म्हणूनच मी हा विषय निवडला. खरं तर शेती दुष्काळ या विषयावर आम्हाला बोलावं लागतं. खूप नशिबी आहोत आम्ही, खूप लकी आहोत आम्ही. लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू. अरे लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू. अरे म्हणतं पुढाऱ्यांनो, माझ्या शेतकरी बाबतच्या समस्या तुमच्या समोर किती वेळा मांडू. शेतकऱ्याच्या पोरांनो, गावच्या लोकांना पुढाकार घ्या आणि आपल्या पोरांना मोठं करा. ज्या दिवशी या जगातला शेतकरी जगेल त्या दिवशी भारत प्रजासत्ताक झालेला असेल. आज तो झालं प्रजासत्ताक, पण प्रजासत्ताक फक्त नावाला झाला. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी राजा श्रीमंत होईल त्या दिवशी हा देश श्रीमंत होईल. कारण एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, कारण शेतकरी राजा हा देश चालवत होता. शेवटी जाता जाता इंग्रजीत भालेरावांच्या कवितेची एक ओळ मला आठवते. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर. कारण त्याच्या पायी त्यानं काय केलं पाप, कष्ट सारे त्याच्याच हाती आणि दुसऱ्याच्या हाती माफ. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.